नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला अद्भुत रहस्य दाखविणार आहोत, अद्भुत चमत्कार दाखविणार आहोत। आपण आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील रुई तलाव येथे आणि इथे साक्षात अग्नीमध्ये प्रवेश करणार आहेत परमपूज्य श्री केशव बाबा महाराज, मरसूळ तांडा रुई तलाव मरसूळ तांडा येथील पोलीस पाटील साहेब। आपले नाव काय साहेब? किशोर लोबा चव्हाण। किशोर चव्हाण साहेब पोलीस पाटील आहेत। सर, हे कधीपासून सुरू आहे ते एवढं? आज ये लगभग जवळपास 30-35 वर्षापासून परंपरा चालू आहे। परंपरा खास जन्माष्टमीच्या निमित्ताने? जन्माष्टमीच्या निमित्ताने। बाबा ब्रह्मचारी आहेत? ब्रह्मचारी आहे। का बरं? त्यांना ते ज्यावेळेस शिक्षण चालू होतं तेव्हापासूनच त्यांना ते भक्तीचा मार्ग निवडलेला आहे। तिथूनच वैराटपणा त्याच्यात आलेला आहे आणि ही प्रथा त्यानं आपल्या वावरातून सुरुवात केली एकट्यानं। हो, हा, अशी भट्टी त्यानं हे लावली, धुनी म्हणतात त्याला। ती वावरात पहिले स्टार्ट त्यानं तिथं केली होती, एकट्यानंच केली होती वावरात। मग ते पाहून आम्ही त्यांना इथं म्हणजे हे ठिकाण धरला। त्यानंतर मग इथून परंपरा सुरुवात झाली। इथे हजारो भाविक येतात। हजारो भाविक म्हणजे अख्खा गावामध्ये मावत नाही एवढी पब्लिक आहे। तर इथे भाविकांची गर्दी जमलेली आहे, हे बघू शकता आपण। हे अग्निप्रवेश पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमलेली आहे। इथे काही भाविक आलेले आहेत। भाऊ, आपण कुठले? पारवाचे? पारवा अच्छा, इथे आले तुम्ही? का बरं, कशासाठी? मंदिरासाठी आले आम्ही। हो, बाबांसाठी आले? म्हणजे बाबाचे नेहमी तुम्ही दर्शन घेत असता? दरवर्षी येतो आम्ही इथं। दरवर्षी? हो। काय वाटते समजा आम्हाला जे आपल्या उपयोग त्याच्या भट्टे त्याच्यासाठी येतो इथे। हो, अच्छा। भाऊ, आपण कुठले? जामबाजारचे? तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। हो, अच्छा। कधी आले आपण? सकाळी। हो, महिना येतो पौर्णिमेच्या दिवशी। हो, इकडे येत आहे आपण? हो, बाबांच्या दर्शनाला। काय करतात बाबा? लेकरासाठी वारी देते आपल्याला। वारी देते? हो। बाबा ब्रह्मचारी आहेत? हो। काय पावतोय की काय? हो, पावतोय। काय वाटतं तुम्हाला? फरक वाटते आम्हाला। आज अग्निप्रवेश करणार आहेत, काय वाटतं तुम्हाला? हो, बाबा या आगमधून चालणार आहेत? हो। चालतोय का? हो, खरंच? हो, खरंच चालतोय बाबा? मला तर शक्य वाटत नाहीत, पण आपण आज बघणार आहोत की बाबा अग्निप्रवेश करणार आहेत। भाऊ, आपण कुठले? जामबाजारचे? दर्शनासाठी झाले? अच्छा, बाबांचे हे अग्निप्रवेश पाहण्यासाठी? अच्छा। किती वर्षापासून येत आहे की यावर्षी झाले? याच वर्षी आले। दरवर्षी म्हणतात लोक, त्याच्यामुळे आलो। हो, अग्निप्रवेश करता। अच्छा। भाऊ, आपण कुठले? पुरी तांडा? कोली तांडा? कोणतं तालुका? वाशिम जिल्ह्यामधून आले का आपण? स्पेशल हे इथे बाबांचे दर्शन घेत आहे? हो। कधीपासून बाबांच्या सानिध्यात? 4-5 वर्ष झाले येतो आहे। का बरं? जरा दर्शन घ्यावं असं वाटतंय आम्हाला। हो, पावतो बाबा? वाटतोय वाटतोय। बाबा ब्रह्मचारी आहेत? अच्छा। का वाटतंय म्हणजे आता ब्रह्मचारी आहे ना सर। आज अग्निप्रवेश आहेत बाबांचा? आता सगळे लोक आले तर अग्निप्रवेश त्यासाठी। हो। आता तुम्ही आहे समजा। हो। आता तुम्ही कार्यक्रम बघणारच? हो। खरंच अग्निप्रवेश? खरंच। हो, अच्छा। भाऊ, आपण कुठून? आम्ही कोली तांडामधून। आपण? कोली तांडामधून। किती वर्षापासून बाबाला ओळखता आपण? बरेच वर्ष झाले, तरी 20 ते 22 वर्ष। 20 ते 22 वर्षापासून? काय वाटते? चांगला आहे, प्रोग्राम चांगला होते, प्रोग्रामसाठी येतो आम्ही जन्माष्टमीच्या। हो। आणि बाबा अग्निप्रवेश करणार आहेत? हो, तुम्ही बघितलेले आहे? स्वतः बघितलेले आहे। स्वतः बघितलेले आहेत? काय करतात बाबा? काय अग्निप्रवेश करते आता? हो। त्या आगीवरून चालतात? हो, चालतात। हो। काय आग वगैरे होत नाहीत का? आता तो ब्रह्मचारी माणूस आहे, त्याला समजत। हो। त्याची इच्छा आपल्याला काय माहिती? हो, असं आहे। अच्छा आहे। आपण कुठले बाबा? आपण फेटरी? हो, साखरी पेटरी? तालुका दिग्रस? हो। कधीपासून येत आहे इथे आपण? बाबाला आता 20 वर्ष झाले, 20 वर्षाच्या अगोदरपासून आहे। हो, 20 वर्षापासून इथे येतं आपण? हो का? काय वाटतंय, काय बोलायचं, काय समजत? आम्हाला बोलायला म्हणजे अग्नीमधून बाबा निघतात। हो। लोकांचे जे दुःख निवारण होतात। हो। लोकाला जे या समाजातील इतर समाजातील लोक इथे येतात। हो।
हे आपले जे कोणाच्या मागे जे आपले जे मनातील जे दुःख आहे ते निवारण होत असतात. निवारण होतं. हो. तर ही होती भाविकांची प्रतिक्रिया. आणि आता आपण साक्षात बघणार आहोत बाबा तिकडून येणार आहेत अग्नीमध्ये आणि अग्नीमधून प्रवेश करणार आहेत. जबरदस्त देखावा होणार आहेत. हे सर्व बघण्यासाठी आपण बघू शकता ही गर्दी, हा सर्व पेंडॉल, खूप लाखो भाविक इथे हे बघण्यासाठी अग्नितांडव बघण्यासाठी येतात. ते कवा जीवते कवा काय करते त्याचा काय नियम सांगता येत नाही. अजून आज तुमच्या देखत आंघोळ करून राहिला, हो. आम्हाला कधीच आंघोळ करताना दिसत नाही. दिसत नाही. तुम्ही बघू शकता इथे भरपूर पब्लिक जमलेली आहेत आणि इथेच बघू शकता इथे फुल ठेवण्यात आलेले आहेत प्रवेश करण्यासाठी. आणि इकडे आहेत, हे बघू शकता तुम्ही, इकडे अग्नितांडव करणार आहेत. एकदम गरम आहेत. 5-6 दिवसापासून कंटिन्यू इथे आग सुरू आहेत आणि इथे थांबता येत नाही, एवढी मोठी आग आहेत. आणि येथूनच परमपूज्य श्री बाबा प्रवेश करणार आहेत. येथूनच बाबा ब्रह्मचारी आहेत. 80 वर्षाचे बाबा आहेत, ब्रह्मचारी आहेत. 80 वर्षाचे बाबा ब्रह्मचारी आहेत. आणि हे बघण्यासाठी लाखो भाविक इथे पाहण्यासाठी इथे येतात, दर्शन घेण्यासाठी, बाबांचे दर्शन घेण्यासाठी. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने बाबा हे अग्निप्रवेश करणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता आता बाबांची तयारी सुरू आहेत. मी आपल्याला दाखविणार आहोत बाबाचे अग्नितांडव कसं करणार आहेत. इथून येणार आहेत आणि इथून इकडे जाणार आहे आणि इकडून अजून पुन्हा प्रवेश करणार आहे म्हणे. म्हणून आपण हेच दाखविण्यासाठी आपल्याला येथे रुई तलाव, दिग्रस तालुक्यातील रुई तलाव, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रुई तलाव आणि मरसूळ तांडा या गावात आलेलो आहोत. एकदम भयानक अग्निप्रवेश होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराज की जय. लारवा हा की हे अंधश्रद्धा आहे, पैसे घेण्यासाठी आहे. नाही नाही सर्व पैशासाठी आहे. एक नवा पैसा कोणाकडून त्यांनी आजपर्यंत मागितला नाही. 1 रुपया सुद्धा. एक रुपया तर पहा, काही भाविकांना, काही लोकांना वाटलं असेल की व्हिडिओ फक्त हे महाराज फक्त अंधश्रद्धा पसरवतात आणि पैसे घेण्यासाठीच कामे करतात. पण बाबांचं जाहीर म्हणणं आहे की 1 रुपयासुद्धा बाबा ब्रह्मचारी आहेत आणि 1 रुपयासुद्धा घेत नाही. आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो.